नमस्कार, बागलकोटेज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पांढरा ढोकळा किंवा खट्टा ढोकळा। पांढऱ्या ढोकळ्याला लागणारे साहित्य 3 वाट्या तांदूळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ। हे सगळं एकत्र करून दळून आणायचं। हे 2 वाट्या पीठ दळून आणलेलं आहे ढोकळ्याचं, मगाशी दाखवलेले सगळे इन्ग्रेडियंट्स घालून। त्याच्यानंतर त्याला लागणाऱ्या 2 मिरच्या, अर्धा इंच आला, नंतर अर्धी वाटीच आपण ह्याच्यातलं दही घ्यायचंय, चवीपुरतं मीठ, नंतर खाली त्याला ग्रीस करण्यासाठी आणि फोडणीसाठी तेल लागेल आणि तीळ लागतील। हे सारखं करून बघा, याची कन्सिस्टन्सी इतकी छान झाली आहे, कुठेही गुठळ्या नाही आहेत, काही नाही आहेत। जर समजा आपल्याला हे फर्मेंट लवकर व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये 1 चमचा साखर घालायची आणि ते सारखं करून घ्यायचं। आता याच्यात सर्वप्रथम आपण सोडा घालून घेऊया। तर हा जेवढे वाट्या आपण रवा घेतलाय तेवढे वाट्या सोडा घ्यायचा। हा 1 चमचा झाला आणि हा थोडासा 2 चमचे, असे 2 वाटे आपण करून घेतले। त्याचा 2 वाटे सोडा झाला। त्याच्यानंतर आपण हे आलं मिरचीचं वाटण करून घेतलंय ते घालायचं। आता आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि साधारणतः 1 टीस्पून याच्यामध्ये तेल घालून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ घालायचं। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि ढोकळा करायला घेऊया। हे 2-3 तासांनी फुगून आलंय मस्त आपले पांढऱ्या ढोकळ्याचं पीठ। आता ह्याच्यामध्ये आपण मीठ, मिरची घालायची, सगळं मिक्स करायचं आणि उकळायला ठेवायचं। हे असं आपण फेटून घेतोय, हे असं चांगलं 2-3 मिनिटं फेटून घ्यायचं, एकाच डिरेक्शन मध्ये फेटत राहायचं। हे बघा, हे किती मस्त पोरस ह्याच्यामध्ये हवा इनकॉर्पोरेट झाली आहे किंवा हवा गेली आहे। आता आपण हे घालून घेऊया आपल्या भांड्यामध्ये। अशी साधारणतः पातळच हा ढोकळा घालायचा असतो। याच्यासाठी मी ह्या संपूर्ण भांड्याला खाली आधी तेल लावून घेतलंय, पूर्ण बाजूनी चहो बाजूनी ह्याला तेल लावलंय। आता ह्याच्यामध्ये आपण ढोकळ्याचं पीठ घालायला सुरुवात करूया। हे पूर्ण घालून झाले, किती ह्याच्यामध्ये हवा दिसतीये किंवा छिद्र दिसतंय। हे ढोकळ्याचं पीठ पूर्ण घालून झालंय। तर ते आता आपण गॅसवर ठेवायचंय। तर ते गॅसवर ठेवताना साधारणतः अशी एक कढई घ्यायची, त्याच्यात असं स्टँड घालायचा, हे पाणी घालायचं। ते पाणी उकळायला लागलं की त्याच्यामध्ये आपण हे भांडं ठेवून घ्यायचे। हे भांडं ठेवल्यानंतर आपण आता ह्याच्यावर एक झाकण ठेवायचे आणि साधारणतः हे झाकण 10 मिनिटांनी उघडायचं। हे झाकण आपण 10 मिनिटांनी उघडायचे। आवडत असल्यास ह्याच्यावर साधारणतः असं थोडंसं लाल तिखट भुरभरून घ्यायचं। ह्याच्यावर तुम्ही मिऱ्याची पूड सुद्धा भुरभरू शकता, प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही मिरे पूड, तिखट असं घालू शकता। आता हे मी पुन्हा झाकतीये। हे आधी सुद्धा तुम्ही तिखट घालून घेऊ शकता। आता ह्या ढोकळ्याच्या फोडणीची तयारी करूया। फोडणी करण्यासाठी एका पळीमध्ये तेल घेतलंय आपण, तर त्याच्यामध्ये आता आपण ही मोहरीचा टाकतो 1 चमचा, थोडासा हिंग,
थोडीशी कढीपत्त्याची पानं, हे तीळ. आता हे सगळं आपण गॅसवर ठेवून घ्यायचं. गॅस बारीक करायचा आणि हे गॅसवर ठेवायचं. ही फोडणी आता तडतडली आहे. गॅस बंद करून घ्यायचा. दहा मिनिटं झाली आहेत. आता आपण काढून बघूया. हा आपला ढोकळा तयार आहे. आपण ह्याची टेस्ट कशी करायची, तर ह्याच्यामध्ये मी सुरी घालते. तर सुरीला काही सुद्धा लागलेलं नाही आहे, म्हणजे हा ढोकळा तयार झालेला आहे. आता हा आपण काली काढून घेऊया. आता ह्या ढोकळ्यावर आपण आपली फोडणी आहे ती अशी पसरून घ्यायची आणि वड्या पाडून घ्यायच्या. हा आपला पांढरा ढोकळा तयार आहे. हे बघा केवढा सुंदर झालेला आहे, पोरस आणि पांढराही आहे. आणि आपण लाल त्याच्यावर थोडीशी हे घातल्यामुळं मिरची पूड, तो लाल दिसतोय. हा मस्त, ह्याला खट्टा ढोकळा असं सुद्धा म्हणतात. हा तुम्ही चटणी बरोबरही सर्व करू शकता किंवा असाही सर्व करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.